शरीराने चालली जरी सासरी, पण मन मात्र माहेरच्या भिंतीतच गुंतत. मन गुंतत ना, मग काहीतरी वस्तू विसरल्याचा आभास प्रत्येक वेळी होतो. कदाचित पुरुष जातीला कळणार नाही. तुम्हाला वाटेल काय माहेर सोडणं म्हणजे काय, उपकार थोडाच. या संसार काय एकाच असतो? आपल्या माणसांना सोडणं, रक्ताला सोडणं, आणि कायमचं एकदा कन्यादान झालं की बस सगळ्या गोष्टी सासरच्या स्वीकारणं. मग पहा तुम्ही, माहेरी जायला सुद्धा अनुमती नवरीची घ्यावी लागते. बाळ येशील का ग 2 दिवस? आई, ते बाहेरून आले ना, मी त्यांना विचारते बरं. इतकं परस्वाधीन जीवन होतं की जगात जन्म घातलेल्या माय बापांना भेटायचं असेल तरी सुद्धा नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. अरे केवढं मोठं समर्पण आहे. कदाचित हे समर्पण पुरुष मंडळी तुम्हाला कधीच कळणार नाही. त्याच्यासाठी स्त्रीच व्हावं लागतं. स्त्री झाल्याशिवाय स्त्रीचा त्याग, स्त्रीची ममता, स्त्रीचं अंतःकरण कदाचित तेवढ्या अंशी नाही कळणार आम्हाला. माहेरचा त्याग करणं या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात माईबाप. अरे बालपण जिचं गेलं, जन्म जिचा ज्या माहेरात झाला, घरच्या प्रत्येक कोपऱ्या कान्या कोपऱ्यात ती पोरगी रांगली, भिंतीचा आधार घेऊन चालायचं शिकली, आजोबाचं वडिलाचं चुलत्याचं बोट धरून फिरायला गेली. घरात ती पोरगी जन्माला आली ना, सगळ्या घरात फक्त तिचाच आवाज घुमत होता. सगळं घर डोक्यावर घेत होती पोरगी. सगळं घर तिच्यासाठी 11-11 वाजेपर्यंत जागं राहत. पोरगी जर घरात असेल तर तिच्या आवडी निवडी, दीदीला काय आवडतं, दीदीला काय आवडतं, दीदीला काय आवडतं, आणि प्रत्येक गोष्टीवर हक्क जमवणारी. आजही विचारा तुम्ही, पप्पा कोणाचे आहेत? ती म्हणती पप्पा माझे आहेत. काय करा तुम्ही, पोराच्या समोर पोराच्या बापाला हाणून पहा, मारू का पप्पाला? ते म्हणतो मारा आमच्या पप्पाला. पण पोरीच्या समोर मारून पहा, मारू का पप्पाला? ती पोरगी